तुमच्या स्वप्नातील घर घेताना केलेली एक छोटीशी चूक तुम्हाला आयुष्यातील 20 वर्षाची मेहनत बँकेच्या खिशात टाकू शकते. हे तुम्हाला माहीत आहे का? बँक मॅनेजर हा तुमचा मित्र नसून तो तुमच्या बँकेचा सेल्समॅन आहे. गृह कर्जाच्या करारावरती साईन करण्यापूर्वी हे 10 छुपे सापळे नक्की ओळखा. आणि मित्रांनो, जर लाखो रुपयांचे व्याज वाचवायचे असेल तर बँकेने दिलेल्या फाईलवरती डोळे झाकून सही करू नका. गृह कर्जाचे हे काळे सत्य बँक तुमच्यापासून नेहमी लपवून ठेवतात. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो थेट तुमच्या खिशावरती आणि तुमच्या कष्टांच्या कमाईवरती परिणाम करतो. आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करताना आपण इतके उत्साही असतो ते बँकेने दिलेल्या त्या शेकडो पानांच्या रटाळ कराराकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. बँक मॅनेजर जेव्हा हसून तुमच्या समोर कागदपत्रे ठेवतो तेव्हा आपण घाईघाईत सही करतो. पण लक्षात ठेवा, तुमची एक सही तुमचे लाखो रुपये वाचवू शकता किंवा कायमचे गमावू शकता. तर आज मी तुम्हाला अशा 10 फायनान्शियल सिक्रेट्सबद्दल सांगणार आहे जो गृह कर्ज घेण्यापूर्वी तुम्हाला माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि हो, जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला आता मग सुरुवात करूया. पहिल्या नंबरवर येतं बँक लोन इन्शुरन्स. तर आता हे सक्ती आहे की ऐच्छिक आहे? हे बघा, जेव्हा आपण गृह कर्ज घेतो तेव्हा बँक अनेकदा लोन प्रोटेक्शन इन्शुरन्स घेण्याचा प्रचंड आग्रह करतात. अनेक ग्राहकांना असे वाटते की हा विमा घेतल्याशिवाय कर्ज मंजूर होणार नाही. परंतु RBI किंवा IRDAIच्या नियमानुसार असा कोणताही विमा घेणे कायदेशीररित्या अनिवार्य नाही. तो पूर्णपणे ऐच्छिक आहे. बँकेचा खरा सापळा इथेच सुरू होतो. बँका अनेकदा या विम्याचा हप्ता तुमच्या मुख्य कर्जाच्या रकमेत समाविष्ट करतात. यामुळे तुम्हाला वाटते की तुम्हाला खिशातून काहीही द्यावे लागत नाही, पण प्रत्यक्षात तुम्ही त्या विम्याच्या रकमेवरही पुढील 20 वर्षासाठी चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट भरत राहता. आणि परिणामी तो 2 लाखाचा विमा व्याजासह तुम्हाला 4 ते 5 लाखांमध्ये पडतो. आता यावर सर्वात स्मार्ट तोडगा म्हणजे बँकेच्या या महागड्या आणि मर्यादित विम्याला नकार देऊन स्वतःचं स्वतंत्र टर्म इन्शुरन्स घेणे. टर्म इन्शुरन्सचा प्रीमियम हा बँकेच्या लोन इन्शुरन्सपेक्षा कितीतरी पटीने स्वस्त असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे लोन प्रोटेक्शन इन्शुरन्स हा फक्त कर्जाच्या रकमेपुरता मर्यादित असतो आणि जसं कर्ज कमी होतं तसे त्याचे संरक्षणही कमी होते. या उलट टर्म इन्शुरन्समध्ये तुमच्या पश्चात कुटुंबाला विम्याची पूर्ण रक्कम मिळते, ज्यातून ते केवळ बँकेचे कर्ज फेडू शकत नाही तर उर्वरित रक्कम त्यांच्या भविष्यातील गरजांसाठी वापरू शकतात. त्यामुळे बँकेच्या दबावाला बळी न पडता स्वतःच्या फायद्याचा स्वतंत्र विमा निवडणे हेच आर्थिक दृष्टीने शहाणपणाचा निर्णय ठरतो. आणि मित्रांनो, एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कधी कधी मोठ्या शस्त्रक्रियांसाठी किंवा आपल्या पसंतीच्या मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी आपल्याला यापेक्षा मोठ्या आर्थिक सुरक्षेची गरज भासू शकते. शिवाय कुटुंबाचा जो मुख्य कमवता माणूस आहे त्याच्या मागे कुटुंबाचं काय हा विचार आपण करायला हवा, बरोबर? म्हणूनच एक बॅकअप प्लॅन असणं कधीही चांगलं. तर यासाठी मी तुम्हाला पॉलिसी बाजार एकदा चेक करायला नक्की सांगेल. इथे तुम्हाला टर्म इन्शुरन्स आणि जास्तीचा हेल्थ इन्शुरन्स दोन्ही अगदी कमी दरात मिळतात. टर्म इन्शुरन्स बद्दल बोलायचं झालं तर तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी तुम्ही टर्म इन्शुरन्स घेऊ शकता, ज्याचा प्रीमियम महिन्याला फक्त 400 ते 500 रुपयांपासून सुरू होतो. इथे 51 पेक्षा जास्त इन्शुरन्स पार्टनर्स आहेत आणि तुम्हाला 15% पर्यंत डिस्काउंटही मिळू शकतो. आणि जर तुम्हाला 5 लाखांपेक्षा जास्त कव्हर हवं असेल तर हेल्थ इन्शुरन्सचा पर्यायही उत्तम आहे. इथेही 400 ते 500 रुपयांच्या हप्त्यापासून सुरुवात होते. तुम्हाला मदत करण्यासाठी एक डेडिकेटेड हेल्थ मॅनेजरही दिला जातो. तर याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती घेऊ शकताय. आता दुसऱ्या नंबरवर आहे एक्स्ट्रा EMI, कर्जमुक्तीचा सर्वात सोपा मार्ग. गृह कर्ज घेताना ना मित्रांनो, आपण सहसा 20 किंवा 25 वर्षाचा मोठा कालावधी म्हणजे टेन्युअर निवडतो. पण याचा अर्थ असा मुळीच नाहीये की आपण ते कर्ज तितका काळ चालवले पाहिजे. गृह कर्जाच्या गणितात एक अतिरिक्त EMI ही संकल्पना खरोखरच जादुई ठरते. जर तुम्ही वर्षांकाठी तुमच्या नियमित 12 हप्त्यांव्यतिरिक्त फक्त एक जास्तीचा हप्ता म्हणजे एक्स्ट्रा EMI मुद्दल म्हणजे प्रिन्सिपल म्हणून भरला तर तुमच्या कर्जाचा कालावधी आश्चर्यकारकपणे म्हणजे 3 ते 4 वर्षांनी कमी होऊ शकतो.
याचे मुख्य कारण म्हणजे काय, जेव्हा तुम्ही हा अतिरिक्त हप्ता भरता तेव्हा ती संपूर्ण रक्कम थेट तुमच्या मुद्दलातून वजा केली जाते, ज्यामुळे पुढील सर्व महिन्यांचे व्याज आपोआप कमी होते. तर मित्रांनो, बँक कधीही तुम्हाला हे गणित स्वतःहून सांगणार नाही, कारण तुम्ही जितका जास्त काळ कर्ज चालवाल तितका त्यांच्या व्याजाचा फायदा जास्त होतो. त्यामुळेच जेव्हा तुम्हाला दिवाळीचा बोनस मिळतो किंवा अनपेक्षित आर्थिक लाभ होतो, तेव्हा ती रक्कम अनावश्यक गोष्टींवरती खर्च करण्याऐवजी कर्जाचे पार्ट पेमेंट करण्यासाठी वापरा. सुरुवातीच्या वर्षांमध्ये केलेले असे छोटे प्रयत्न तुमच्या कर्जाच्या डोंगराचा मोठा हिस्सा कमी करू शकता. लक्षात ठेवा, दरवर्षी दिलेला फक्त एक जास्तीचा हप्ता तुम्हाला आयुष्यातील 4-5 वर्षांच्या कष्टाच्या कमाईहून वाचवू शकतो आणि तुम्हाला लवकर खऱ्या अर्थाने घराचा मालक बनवू शकतो. आता तिसरा नंबर आहे पहिली 5 वर्षे. इथे खेळाची खरी सुरुवात होते. कर्जाच्या सुरुवातीच्या काळात बँक तुमच्या हप्त्यातून सर्वात जास्त व्याज कापून घेते, बरोबर? तर याच्यात गणिताचा फेरा पाहिला तर पहिल्या 5 वर्षात तुम्ही भरलेले एकूण रकमेपैकी 70 ते 80% हिस्सा केवळ व्याजाचा असतो आणि मुद्दल खूप हळू कमी होते. तर जर तुम्हाला शक्य असेल तर सुरुवातीच्या 2 ते 3 वर्षात जसे जमेल तसं जास्तीत जास्त प्रीपेमेंट करा. यामुळे मुद्दल लवकर कमी होईल आणि व्याजाचा डोंगरही ढसळेल. आता चौथा पॉईंट आहे सिबिल स्कोर. हा तुमचा रिपोर्ट कार्ड समजा. तुमचा सिबिल स्कोर तुमच्या आर्थिक स्थितीचा आरसा आहे. त्यात फरक काय आहे? 800+ स्कोर असलेल्या व्यक्तीला बँक प्राईम कस्टमर मानते आणि कमी व्याजात कर्ज देते. तर याचा परिणाम असा होतो, केवळ 0.5% व्याजाचा फरक 20 वर्षाच्या कालावधीत तुमच्या खिशातून 5 ते 10 लाख रुपये अधिक खर्च करू शकतो. त्यामुळे क्रेडिट कार्डचे बिले आणि इतर हप्ते वेळेवर भरा. आता 5व्या पॉईंटकडे आपण वळूया. कार्यकाळ नाही तर EMI वाढवा. RBIने व्याजदर वाढवले की बँक ग्राहकांना विचार न करता कर्जाचा कालावधी वाढवतात. तर याचा धोका असा होतो ना मित्रांनो, कर्जाचे वर्ष वाढवणे म्हणजे स्वतःहून गळफास लावून घेणे आहे. तुम्ही घराच्या मूळ किमतीच्या 2.5 ते 3 पट रक्कम व्याजात भरतात. तर याचा उपाय काय आहे? बँकेला लेखी द्या की माझा कालावधी वाढवू नका, त्याऐवजी माझा EMI वाढवा. यामुळे तुम्ही लवकर कर्जमुक्ती व्हाल. आता 6वा पॉईंट असा येतो, रेपो रेट कपातीचा पाठपुरवठा करा. RBIने व्याजदर कमी केले की बँक त्याचे फायदे लगेच ग्राहकांना देत नाही. तर तुम्ही काय तपासले पाहिजे? तुमचे कर्ज RLLR म्हणजे रेपो लिंक लेंडिंग रेटशी जोडलेला आहे का? जर ते जुन्या MCLR पद्धतीवरती असेल तर बँकेला विनंती करून ते नवीन रेटशी जोडून घ्या आणि दर 6 महिन्यांनी आपल्या कर्जाचा चालू व्याजदर बाजारातील दरांशी पडताळून नक्की बघा. आता 7वा पॉईंट येतो बॅलन्स ट्रान्सफर. निष्ठा नाही तर फायदा बघा. बँकेचे भावनिक नाते जोडून फायदा नाही. जर दुसरी बँक तुम्हाला 1% कमी दराने कर्ज देत असेल तर तिथे कर्ज वर्ग म्हणजे स्विच करणे फायद्याचे ठरते. आणि हिशोब जर आपण पाहिला, स्विच करताना लागणारी प्रोसेसिंग फी आणि नवीन बँकेतून वाचणारे व्याज याची तुलना करा. जर फायदा लाखांमध्ये असेल तर लोन बॅलन्स ट्रान्सफर हा सर्वोत्तम पर्याय आहे. आता वळूया 8व्या पॉईंटकडे. हिडन चार्जेसचा सखोल अभ्यास करा. कर्ज घेताना केवळ व्याजाचा दर पाहू नका आणि हो, बारीक अक्षरे वाचा, जसे की प्रोसेसिंग फी, डॉक्युमेंटेशन चार्जेस, इन्स्पेक्शन चार्जेस, अशा अनेक नावांनी बँक पैसे कापते. आणि नियम बघा. फ्लोटिंग इंटरेस्ट रेटवर म्हणजे फोरक्लोजर चार्जेस मुदतीआधी कर्ज बंद करणे नसतात. जर बँक असे चार्जेस लावत असेल तर त्यांना RBIच्या नियमाची आठवण नक्की करून द्या. आता 9वा पॉईंट आहे वारसदार म्हणजे नॉमिनी. कुटुंबासाठी सुरक्षितता. अनेकांना वाटते की घराचे कागदपत्रे बँकेकडे आहेत म्हणजे सर्व सुरक्षित आहे. पण कर्जदाराच्या मृत्यूनंतर कागदपत्रे मिळवण्यासाठी वारसांना कोर्टाच्या चक्रा माराव्या लागतात. तर यात महत्त्वाचं हे आहे की लोन ॲप्लिकेशनमध्ये नॉमिनीचे नाव स्पष्टपणे नोंदवा. यामुळे कायदेशीर प्रक्रिया सोपी होते. आता 10वा आणि शेवटच्या पॉईंटकडे वळूया. तो म्हणजे ओरिजिनल कागदपत्रांची यादी. तुमच्या मालमत्तेची सुरक्षा. जेव्हा तुम्ही होम लोन घेता तेव्हा तुमचे घर तांत्रिक दृष्टीने बँकेकडे गहाण असते, बरोबर? याचे सर्वात मोठे लक्षण म्हणजे तुमचे सर्व मूळ म्हणजे ओरिजिनल. पण इथेच अनेक जण मोठी चूक करतात, ती म्हणजे कागदपत्रे सबमिट करताना कोणतीही लेखी नोंद न ठेवणे. आता तुम्हाला वाटेल की हा मुद्दा इतका महत्त्वाचा का आहे? तुमच्या घराची सेल डीड किंवा मदर डीड हरवणे ही कोणत्याही घर मालकासाठी सर्वात मोठी भीती असते. कागदपत्रे गहाळ झाल्यास भविष्यात घर विकताना किंवा वारसा हक्काने हस्तांतरित करताना प्रचंड कायदेशीर अडचणी येतात.
त्याच्यामुळे लेखी पावती, कर्ज मंजूर झाल्यावरती जेव्हा तुम्ही कागदपत्रे बँकेच्या प्रतिनिधीकडे सोपवता तेव्हा फक्त तोंडी खात्रीवरती विसंबून राहू नका. बँकेच्या अधिकृत लेटर हेडवरती त्यांनी कोणती मूळ कागदपत्रे स्वीकारली आहेत याची सविस्तर यादी आणि त्यावर बँकेचा शिक्का व सही घ्या. आता यादीत काय असलं पाहिजे? ओरिजिनल सेल डीड, टायटल डीड, पेन्शन लेटर, अलॉटमेंट लेटर, NOC आणि टॅक्स रिसीट्स यांच्यासारख्या प्रत्येक महत्त्वाच्या कागदांचा उल्लेख त्या पावतीत असावा. आणि भविष्यातील पुराव्याबद्दल आपण पाहिलं तर 15 ते 20 वर्षानंतर जेव्हा तुमचे कर्ज फिटते तेव्हा बँक कागदपत्रे परत करताना आम्ही हे कागदपत्र घेतलेच नव्हते असे म्हणू शकत नाही. अशा वेळी ही जुनी पावती तुमच्या सर्वात मोठा कायदेशीर ढाल बनू शकते. तर मित्रांनो, होम लोन हे एक दुधारी शस्त्र आहे. जर तुम्ही योग्य नियोजनाने म्हणजे जसे की एक्स्ट्रा EMI, प्रीपेमेंट ते वापरले तर ते तुमच्या घराचे स्वप्न स्वस्त दरात पूर्ण करते. पण जर तुम्ही बँकेच्या डिफॉल्ट सेटिंगवरती चाललाल तर तुम्ही घराच्या किमतीपेक्षा दुप्पट रक्कम व्याजात गमावताय. तर स्मार्ट गुंतवणूकदार बना. पहिलं म्हणजे बँकेचे नियम आणि RBIच्या मार्गदर्शक सूचनांचा अभ्यास करा. दुसरं म्हणजे भावनिक न होता तांत्रिक दृष्टिकोनातून व्याजाचे गणित मांडा. आणि तिसरं म्हणजे कर्ज लवकर संपवून खऱ्या अर्थाने घराचे मालक होण्याचे ध्येय ठेवा. आणि लक्षात ठेवा की बँक तुम्हाला कर्ज देण्यासाठी बसली आहे, पण तुमचे पैसे वाचवण्यासाठी तुम्हाला स्वतःलाच पुढाकार घ्यावा लागेल. तर तुम्ही तुमची सर्व मूळ कागदपत्रे बँकेत जमा करताना त्याची स्कॅन कॉपी किंवा झेरॉक्स सेट स्वतःकडे जपून ठेवला आहे का, हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर मित्रांनो, गृहकर्ज म्हणजे फक्त घर घेणं नव्हे तर तो पुढच्या 20 वर्षांचा आर्थिक प्रवास आहे. हा प्रवास सुखकर करायचा असेल तर या 10 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला तुमच्या घराच्या बाबतीत काही शंका असतील तर विचारायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या फ्रेंड्स आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण तुमची एक शेअर केलेली लिंक कोणाचे तरी लाखो रुपये वाचू शकते. आणि हो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला. बी द बॉस.